नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत। 12 एप्रिलला या ठिकाणी मतदान होणार आहे, तर 16 एप्रिलला निकाल लागेल। निवडणूक लागल्यापासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सातत्याने झडत होत्या। प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसात हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अखेरच्या दिवशी ऑनलाईन प्रचार सभा घेत भाजपावर निशाणा साधला, तर त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तरही दिलं। दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूंकडून शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। त्यामुळे आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात मतदानाचं दान टाकणार हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल। 12 एप्रिलला मतदान आहे, 16 एप्रिलला निकाल लागणार आहे। कोल्हापुरात प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, मतदार आता कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना या ठिकाणी रंगताना दिसतोय आणि कुठेतरी सगळ्याच पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। आपापले सगळे महत्त्वाचे मोठे नेते प्रचारात उतरवलेले होते। ज्ञानेश्वर, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवरती पोटनिवडणूक लागली आणि सगळ्याच पक्षांनी या निवडणुकीमध्ये उडी घेतली। खरं तर या ठिकाणी सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, मात्र या ठिकाणी भाजपनं सत्यजित कदम यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आणि त्यामुळे काँग्रेसनं चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी घोषित केली आणि त्यानंतर या दोन पक्षामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या ठिकाणी प्रचाराचा सामना रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळतात। अनेक दिग्गज नेते मंत्री कोल्हापूरमध्ये आले आणि त्यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केली। त्यातून गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरमध्ये एक प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रचाराचे रान आहे ते उठलं होतं। सर्वच पक्ष आपल्या विरोधकांच्यावर आरोप करत होते आणि आपला पक्ष किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते। एकूणच या ठिकाणी महिलांच्या बदनामीचं वक्तव्य सुद्धा आलं होतं आणि त्याचा निषेध सुद्धा या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं। असं असताना मात्र शेवटच्या 2 दिवसात हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो या ठिकाणी गाजताना पाहायला मिळाला। माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी येऊन कोल्हापूरच्या मतदारांना हिंदुत्वाचं जे आहे ते या ठिकाणी हिंदुत्वाला मतदान देण्याचं आवाहन केलं आणि त्यामुळे या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी कोल्हापूरकरांना प्रचार सभा घ्यावी लागली। त्यांनी ऑनलाईन प्रचार सभा घेतली। खरं तर या ठिकाणी शिवसेना नेमकं कुणाला मतदान करणार आणि शिवसेनेचं हिंदुत्वाचं मत आहे ती काँग्रेसला मिळणार का हाच खरा प्रश्न होता आणि त्यामुळे हाच धागा पकडत भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा काढला होता आणि हिंदुत्वाचं कार्ड घेऊन भाजप मैदानात उतरलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेची मतं कुणाकडे जाणार हा एक संभ्रम निर्माण झाला होता। मात्र शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आणि हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीमुळे एक वातावरण राजकीय संघर्षाचं या ठिकाणी निर्माण झालं होतं। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी झाडला होता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरचे आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा आहे ते या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेले। दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील यांची सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेले। महाविकास आघाडीचे सर्वच नेते आहेत ते या निवडणुकीमध्ये उतरले होते, तर दुसऱ्या बाजूला भाजपनं पंढरपूर पॅटर्नप्रमाणे 107वा आमदार कोल्हापुरातून जाईल या पद्धतीने व्यूहरचना केली होती। अगदी सूक्ष्म नियोजन सर्वच पक्षांनी केलं होतं आणि आज शेवटच्या दिवशी सुद्धा सगळ्याच पक्षांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून या प्रचाराची आहे ती सांगता केलेली आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तर झडल्यात, मात्र नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन सुद्धा चिखलफेक आहे ते एकमेका पक्षावरती केलेले। मतदार राजा आता कुणाला कौल देतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 12 एप्रिलला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला याचा निकाल असणार आहे। मात्र आता प्रचाराची सांगता झालेली आहे आणि यानंतर आहे तो प्रचार छुपा पद्धतीने होणार आहे आणि या छुपा पद्धतीच्या प्रचारामध्ये कोण आघाडी घेते आणि शेवटच्या 2 दिवसात मतदारांना आपल्या बाजूने कोण फिरवते हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तीच उत्सुकता आहे ती कोल्हापूरकरांना लागून राहिलेली आहे। मात्र कोल्हापूरकर नेमका काय मनात निश्चय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कोल्हापूरकरांनी नेहमीच आहे तो वेगळा निकाल आहे ते देण्याची परंपरा जपलेली आहे आणि यावेळी वेगळा निकाल देणार की ह्या प्रचार आणि आरोप प्रत्यारोपांच्या या राजकारणाला कोल्हापूरकर बळी पडून कोल्हापूरकर नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात ऑनलाईन प्रचार सभा झाली। त्यावेळेला त्यांनी तिथल्या शिवसैनिकांना मार्गदर्शनही केलं। भाजपवर त्यांनी टीका केलेली आहे। कुस्तीमध्ये जर भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल, सीबीआय, ईडी इत्यादींची धाड टाकली जाईल आणि मग स्वतःत काहीही धमक नसताना निवडणुकीला ते सामोरं जातील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मी जे बोललो होतो की मर्दानं मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दानं कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। जे आता बोंबलतात बेंबीच्या देठापासून ते शिवसेनेने हिंदुत्व सोडलं कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट नाही घेतलेलं। मी दोनच निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे, कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात। आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचा भगवा खरा, आमचा भगवा खोटा। माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्ष माळ आहे, बघून घ्या, आणि महाराजांच्या बाजूला भगवा सुरा हे सुद्धा बघून घ्या। 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावर? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुपा मत दिलं होतं की नव्हतं याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुपा करता, आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणाने करतो, पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो, विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने करतो। हे लपून छपून करणारी ही जातपिढी आमची नाही, आम्ही एवढे काही सत्तेसाठी हापपलेले नाही। हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो। त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार, हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही। कशाला सांगते तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं, आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो, पूर्वी अटलजींचा पण असायचं, अटलजींचा असायचा, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता। हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, तर त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या पुणेमध्ये जिथे आम्ही त्यांचं मंदिर मानतो, आज सुरत ही पुणे तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती। त्या पुणेत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत? उत्तर का नाही देत? तर आज आमच्या होर्डिंगवरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच, तुमच्या किती होर्डिंगवरती अटलजी आणि आडवाणी येतो? किती होर्डिंगवरती? अटलजी एका तरी होर्डिंगवर दिसतात, मला कोल्हापूरकर तुम्ही एका चौकटीत दिसतायत, असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा। आहे दिसतात? आडवाणी दिसतात? खरं आडवाणीने याला ही भगवी दिशा दाखवली, कुठे आडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता। सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो, दुसरे फोटो घेतले कुठे तुमच्या नेत्यांची? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी हेच आम्हाला कळत नाही। जुने पालकमंत्री त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं, तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे, कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात। आता पुण्यात गेले म्हणजे जिकडे जाईन तिथलाच होतो मी, कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा, पुण्यात गेले तर पुण्यातला। त्याही आधी ते मंत्री असताना मला वाटतं कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी काहीतरी कानडी काहीतरी बोललं होतं, हुट्टी जरे कन्नड नल्ली जाऊन माझी जीभ अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केलेली आहे। भाजपावर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। भाजपनं पाठीत खंजीर खुपसला असा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला उमेदवारी दिली असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय। एक जागा जिंकल्यानं सत्ता परिवर्तन होणार नाही, मात्र हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे ही जागा जाऊ नये हा आमचा आटापिटा असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी टीका त्यांच्या ऑनलाईन प्रचार सभेतनं केलेली होती त्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला उमेदवारी दिली आणि त्यामुळे हिंदुत्व भाजपचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाला कुठेतरी एक प्रकारे एक आमदार निवडून आणला गेल्यानं बळकटी मिळेल आणि हिंदुत्व न मानणाऱ्यांना उमेदवारी दिली गेल्यानं आता कुठेतरी अविश्वासाने जे सरकार आणलं आणि अविश्वासाने जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते टिकवण्यासाठी शिवसैनिकांना आपला स्वतःचा त्याग करण्याचं आवाहन केलं. म्हणजे मुख्यमंत्रीपद माझं टिकवा आणि त्याग तुम्ही करा. म्हणजे कोल्हापूरची उत्तरची विधानसभा ही 7 पैकी 5 वेळा शिवसेना जिंकली, 2 वेळा काँग्रेस जिंकली. आणि तरीसुद्धा मी एक महाराष्ट्रामध्ये प्रयोग करतोय, त्या प्रयोगात भांडण नको, प्रयोग करायचं आहे म्हणून तुम्ही तुमची आहुती द्या, अशी कोल्हापूरची परंपरागत हिंदुत्ववादी असणारी सीट हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला दिली गेली. आणि त्यामुळे माझं आव्हान आहे, म्हणणं आहे की जर कोल्हापुरातलं हिंदुत्व टिकवायचं असेल, हा चला अजूनही 6 वाजायला वेळ आहे, काँग्रेसने घोषित करावं ना की बाबा आम्हाला राम हा आमचा वंशज आहे, मान्य आहे. हां. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. उत्तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण असून हा महाराष्ट्र की पश्चिम बंगाल असा संतप्त सवाल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. दहशतीला झुगारून भाजपला मत देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडी सरकारनं एकही काम केलेलं नसल्याची टीका त्यांनी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण, ज्या प्रकारे सत्ता पक्षाचे नेते मंत्री दहशत पसरवण्याचं काम करतायत, महाराष्ट्र आहे की बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसतंय. पण मला विश्वास आहे या दहशतीला झुगारून लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी लोकांचं मतदान मिळेल. मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक चांगला विजय मिळेल आणि 107वे भाजपचे आमदार म्हणून या ठिकाणी नाना कदम हे निवडून येतील. आमच्याकडे असताना ते असंच बोलत होते, म्हणूनच आता ते तिकडे गेलेले आहेत. खरं म्हणजे भगव्याचा त्यांना एवढा राग का आहे, भगव्याचा त्यांना एवढा तिटकारा का आहे, भगवं म्हटल्याबरोबर धर्मांधता का दिसते आणि त्याच वेळी इतर धर्माचा विषय आला तर त्याचं लांबून चालन ते का करतात. या प्रवृत्तीमुळेच खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आहे हा विचार या लांबून चालनाच्या पद्धतीमुळेच आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे त्यांना कितीही भगव्याचा तिटकारा असला तर या छत्रपतींचा भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणारच. सिल्वर ओकवर झालेला हल्ला प्रकरण, आता या हल्ला प्रकरणानंतर पोलीस दल आणि गृह विभागावर कुठेतरी नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. गृह विभागाच्या कारभारावर स्वपक्षीयांनीच ताशेरे ओढल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता हल्ला प्रकरणानंतर गृहमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे या 2 नेत्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गृह खातं हे आक्रमक नेत्याकडे जावं असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आळवला जातोय. सिल्वर ओक हल्ला प्रकरणानंतर गृहमंत्री बदलला जाणार का, याच मुद्द्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे या दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार हाय शरद पवार हाय शरद पवार हाय शरद पवार पुढची बातमी बघूया. सुनेच्या मारहाणीमध्ये सासऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलेला आहे. 8 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेनं सासरच्या मंडळींना पाण्यात गुंगीचं औषध देत लोखंडी रॉडनं पती, सासू आणि सासऱ्याला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा मृत्यू झालाय. तर धक्कादायक बाब म्हणजे नवविवाहितेचा हा चक्क 4था विवाह असल्याचं स्पष्ट झालंय. पाचोरा इथल्या कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या आणि सेंटरिंग काम करत असलेल्या राहुल अर्जुन पाटील याचा विवाह धुळे इथल्या एका एजंटामार्फत 2.25 लाख रुपये देऊन पाथरी जिल्हा परभणी इथल्या साहेबराव म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून दिला गेला. केवळ पैशासाठी तिनं 4 विवाह केलेत. 9 मार्चला विवाह झाल्यानंतर केवळ 8च दिवसात नवविवाहितेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळेला कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे तिला बसस्थानकावरून परत आणलं गेलं होतं. सांगलीच्या लक्ष्मी फाटा इथं महालक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यत पार पडली. हिंदवी फाउंडेशननं या शर्यतीचं आयोजन केलेलं होतं. 2 वर्षांनंतर हे शर्यतीचं आयोजन झालं. त्यामुळे या शर्यतीला चांगला प्रतिसादही मिळाला. पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं तर दुसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं बक्षीस दिलं गेलं. उन्हाच्या झळा आता वाढत चालल्यानं पाण्याचं दुर्भिक्ष्य सुद्धा जाणवू लागलंय. त्यामुळे तहानेनं व्याकुळ झालेले मुके जीव पाण्याच्या शोधात आता मानवी वस्तीकडे येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या सुनगावमध्ये पाण्याच्या शोधार्थ एक अस्वल मंदिरात शिरल्यानं रामनवमीच्या निमित्त उपस्थित असलेल्या भक्तांमध्ये, भाविकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण पसरलं. जंगलात पाणी नसल्यानं तहानेनं व्याकुळ झालेलं हे अस्वल मंदिराच्या पाणवठ्यावर तहान भागवण्यासाठी म्हणून आलं. सातपुडा पर्वत रांगेचा उंबरदेव ते कुंवरदेव हा वनविविधतेनं संपन्न असलेला जंगलाचा भाग आहे. मात्र सध्या या भागात पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य आहे. पाणी प्यायला चाललं ते. पुढची बातमी नांदेडमधली आहे. नांदेडमध्ये दयानंद नगर भागात दत्त मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातल्या दानपेटीतली रक्कम पळवली. मात्र हे चोरटे काहीसे धार्मिक होते. त्यांनी चोरी करण्याच्या आधी देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर चोरट्यांनी दानपेटीतून सुमारे 1 लाख रुपयांची रक्कम पळवली आहे. या प्रकरणी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गेली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. मुलगी नको म्हणणारे आजही समाजात आढळतात. मात्र बुलढाण्यातल्या अकोटकर कुटुंबानं आपल्या मुलीच्या जन्माचा आगळा वेगळा सोहळा साजरा करत एक नवा आदर्श निर्माण केलाय. पाहुयात याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट. क्षणभर तुम्हालाही एखाद्या लग्नाची वरात असल्याचं वाटेल, पण ही मिरवणूक आहे तिच्या जन्माची. संग्रामपूर तालुक्यातील बावनगीर गावात अकोटकर कुटुंबियांच्या घरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलगी झाली. 40 वर्षांनंतर घरात मुलगी झाली म्हणून या कुटुंबानं मुलीच्या जन्माचा कौतुक सोहळा अगदी दिमाखात साजरा केला. ढोल ताशाच्या गजरात रथात बसवून गावातून मिरवणूक, औक्षण आणि गावजेवण. जसं ज्यांना असं साधेल तशा पद्धतीनं प्रत्येकाने मुलीच्या स्त्री जन्माचा स्वागत केलं पाहिजे आणि सगळ्यांना समजेल की मुलगी ही घराचा दिवा आहे आणि तो दोन्ही घराचा दिवा असतो आणि तो दोन्ही घराचा दिवा असल्यामुळे त्या मुलीला तेवढाच मान आणि दर्जा मिळालाच पाहिजे. जर मुलगा वंशाचा दिवा होऊ शकतो तर मुलगी वंशाची पंथी का होऊ शकत नाही. या उदात्त हेतूने या समाजाला स्त्री भ्रूण हत्येच्या पापातून मुक्त होण्याचे धारिष्ट यावं या उदात्त हेतूने आम्ही कुमारी अधिराच्या आगमनाचा सोहळा
संपूर्ण गावातील नारीशक्तीच्या उपस्थितीत पार पाडला. आजच्या युगातही ग्रामीण भागात स्त्रीभ्रूण नको म्हणणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय असताना मुलगी झाली हो असं डंके की चोट पर सांगणाऱ्या कुटुंबियांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. जवळपास 40 वर्षापासून माझ्या घरात मुलगी नव्हती. त्याचाच मला आनंद वाटतो. आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही म्हणूनच हा कार्यक्रम मुद्दाम म्हणजे असं की नाच झाली हा आनंद घ्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आम्ही आणि त्याच्यासाठी गावातल्या सर्व भगिनींना मी जेवण पण दिलं. समाजात कुणाचे डोळे किती उघडतील माहित नाही, पण या लेकीचा आणि हिच्यासारख्या तमाम लेकींचा ऊर मात्र नक्कीच भरून येईल की आमच्या या जगात येण्याचं इतकं मनापासून कौतुक केलं जात आहे. मुलगी ओझं नाही तर अभिमान आहे हेच अकोटकर कुटुंबियांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.